आजचा दिवस आहे तो 8वा आणि आता आम्ही निघालो वावीवरून आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आता आम्ही थोडाच म्हणजे आम्ही संध्याकाळी शिर्डीच्या नगरीत घुसणार आहे आणि बाबाचं दर्शनसुद्धा घेणार आहे. ब्लॉग बघण्यासाठी कंटिन्यू राहा. आता आम्ही चालायला लागलो. अजून पालखीच्या जवळ सुद्धा पण नाही पोचलो. पालखीला म्हणजे आम्हाला अंधार व्हायचा आहे पण पालखी आमचं खूप वेळ आहे आणि आम्ही चालायला लागलो. चालतो चालता तिकडे पोचू तेव्हा आम्ही पालखीसुद्धा घेऊया. आम्ही तिघं पाठी झाले बघा. आता आम्ही नाश्ता स्टॉवर बसलो. आमचा टेम्पो तिकडे थांबलेला आहे आणि आत्ताच आम्ही जस्ट लिंबू सरबत पिला. म्हणजे साई सेवेवाले आहेत ना, ते आम्हाला लिंबू सरबत असतात. आता मी क्रॉसिंग करतो. ब्लॉग बघण्यासाठी कंटिन्यू राहत मला दाखवतो. मी तुम्हाला डायरेक्ट शिर्डी नगरातच भेटू. आता आमचं दर्शनासाठी आज संध्याकाळी दर्शन आहे. आता आम्ही इकडून निघू कोळेगाववरून. आता डायरेक्ट आम्ही साईधाममध्ये तुम्हाला भेटूया. आम्ही हायवेला पोहोचलो साईच्या दरबारात. आम्ही थोड्याच वेळात म्हणजे 3 किलोमीटर दूर आमचं साईच्या दर्शनासाठी आम्ही आता चालत जाणार आहे. आणि आता आम्ही हे बघा पालखीसुद्धा पाठी आणि आम्ही आता मेन रोडला आहे. दर्शनाला साई मी येतै रे शिर्डीला तुझ्याच नगरीला साई मी येतै रे शिर्डीला तुझ्याच दर्शनाला 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 या वळणाच्या वाटेनी येतोय कसारा घाटानी या वळणाच्या
लागल्याने हो नाचाला साई भक्त हो लागल्याने हो नाचाला साई भक्त हो लागल्याने हो नाचाला साई भक्त हो लागल्याने हो नाचाला मित्रांनो तर आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहे शिर्डीला. आमचं सुद्धा आज दर्शन आहे आणि आम्ही आता इकडून साईधाममधून निघालो आहे वरून. तर आम्ही आता चाललो आहे शिर्डीच्या मंदिरात म्हणजे साईबाबाच्या. पालखी तुम्ही बघू शकता पाठीमागेच आमचा. आणि जे सुख शिर्डीमध्ये भेटत नाही ते सुख कुठेही नाही भेटत म्हणजे. जय जय